मला शिवसेनेत 40 वर्ष झाली. यांचा उदय दिघे साहेब गेल्यानंतर झाला. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता. पहिली सत्ता या ठाण्याने दिली. 2014च्या निवडणुकीतला ठाण्यातील सैन्य घेऊन ते त्यांच्या मुलासाठी कल्याणला गेले. मी एकटा राहून इथून निवडून आलो. ते आणि त्यांचा मुलगा एवढंच त्यांना समर्पण होतं. तुम्हाला शिवसेना संपवायची होती. सर्वांना माहीत आहे राजन विचारे काय आणि म्हस्के काय आहे. मी अजूनही प्रामाणिक आहे. तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही. एकनाथ शिंदेला कंटाळून हा माणूस चाललेला. 4 आणि 5 आमदार होऊन हा माणूस काँग्रेसमध्ये जात होता. हे फक्त पक्ष फोडून सेटिंग करत राहिले. कोरोना काळात म्हस्के होते कुठे? मनसेने आंदोलन केल्यावर बाहेर पडले. सत्तेच्या जोरावर शाखा ताब्यात घेतल्या. दिघे साहेबांच्या ऑफिसला कधीच नाव नव्हतं. तुम्ही तुमचं नाव दिलं. राजन विचार तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळालं. चित्रपटावर आता बोलता. इतके दिवस तोंड शिवलं होतं का? पिक्चरचे डायरेक्टर तुम्हीच होता. पिक्चरचे खरे किस्से मला माहीत आहेत. थोडे दिवस राहिलेत. उगाच नादी लागू नका. केदार दिघे वाईट पॉइंटर. नरेश म्हस्के यांच्या डोक्यात सत्तेची हवा आहे. यांची गुरुशिष्याची परंपरा बघा. चप्पल घालून दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या फोटोसमोर उभे असतात. तुमच्या स्वार्थाची सर्व पदे उपभोगली. तुम्ही बोलण्यासारखा अनेक गोष्टी आहेत. आधी खोटा पिक्चर तुम्ही आणला आणि आता बोलता खरा पिक्चर काढू. म्हणजे तुम्ही खोटं दाखवून लोकांच्या भावनांशी खेळलात. या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये. हाच शिष्य खरा आहे. म्हस्केचा करेक्ट कार्यक्रम आता लोक करतील. म्हस्के खोटारडा माणूस आहे. एकनाथ शिंदे आणि म्हस्के काय कार्यकर्त्यांना कधी घरात देत होता का? आनंद आश्रममध्ये स्वतःचा फोटो लावला. दाढी वाढवून दिघे साहेब होता येत नाही. आता किस्से म्हणजे आता त्यांना कळलंय. त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे. त्यांचे किस्से जे आहेत ना सर्व लोकांना माहिती आहेत आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत. कारण मी 40 वर्ष या राजकारणामध्ये होतो दिघे साहेबांपासून आणि आम्ही दिघे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत. दिघे साहेब माझ्या शेजारीत राहायचे. या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आत्ता या मीटिंगमध्ये. मग ते बोलले की राजन विचारेने जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला. मग ते आपण थोडक्यात बोलूया. नरेश म्हस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे. चप्पल घालून हा माणूस दिघे साहेबांचा आनंद आश्रममध्ये साहेबांसमोर उभा आहे. हा फोटो पाहिला तर गुरुवर्य दिघे साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही. साहेबांचा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिला नाही एवढंच खरं. हा फोटो बघा. हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहेत. मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलोय आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतोय. एक हा आहे 30 जुलै 2023चा. त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही. या मार्च 26, 2024ला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबाबात उभे असणारे नरेश म्हस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिघे साहेबांचं पवित्र स्मृतीसमोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना दिघे साहेबांचा विचार शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होते. हे घ्या. हे लोक शिकवणार खऱ्या शिष्यांना तत्वज्ञान. ह्यांची लायकी काय? ह्यांना काय माहिती आहे खरं शिष्य काय आणि खोटा काय? बरं, या लोकांनी आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा इलेक्शन आले त्यावेळेला साहेबांचा नावाचा वापर केला. साहेबांच्या मृत्यू कसा झाला, साहेबांवरती किती अन्याय झाला. अरे जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला? तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला? गेल्या 2 वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने हे बोलत आले आणि ज्या ज्या वेळेला मी काउंटर केलंय हे दोन्ही ट्विट तर दाखवले. याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की 22 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले, आज तुम्हाला आठवण आली का साहेबांवरती अन्याय झाला? मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो पण कोणतेही आमदारकी, नगरसेवक, खासदार, मंत्रीपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं? त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला. म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात. त्या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे त्याच्याही पलीकडे जाऊन सर्व पक्षीय जसे विक्रांत चव्हाण बसले आहेत, सुहास देसाई बसले आहेत, इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना. आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचेच जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून? असं लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे, आज पडतायत का तिकडे? कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात, मगाशी साहेब पण बोलले, अनेक शॉट, आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केले की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत.
म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं, तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं, तुम्हाला जेव्हा तुमचं स्वार्थ साधायचा होता, त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात. आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे. कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि दिघेसाहेब डोळ्यासमोर ज्यांच्या आले त्यावेळेला लोक रडली, कार्यकर्ते रडले, भावूक झाले. आणि आज तुम्ही 2 वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल केला. वेळ आली स्वतःवरती कठीण प्रसंग उद्भवला की दिघेसाहेब आठवतात. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनी हा तमाशा स्वतःहून थांबवला पाहिजे यांचा. आणि यांना कुठेतरी जर का खऱ्या अर्थाने दिघेसाहेबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर यांच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे. ही माझी आव्हान आहे या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला. दुसरा नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट कार्यक्रम करतो. आमच्या आईला तू कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे. तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील, कळलं की नाही. आणि तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे, ते सर्व माहिती आहे आम्हाला. तू आमच्यासारख्यांच्या नादी लागू नकोस. ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी तुला पळता भुई पुढे होईल. आणि मी मागे पण सांगितलं, ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पळणारा असेल नरेश म्हस्के. हे त्यावेळेला पण बोललो होतो, आज पण मी परत बोलतो. तो कोणाचाच नाही, कळलं की नाही. तो कोणाचाच नाही. का सांगायचं तेव्हा राजन विचारे भारत गेअरमध्ये सर्व्हिसला होता आणि तो होता कॅडबरीमध्ये, ग्लॅक्सोमध्ये, कळलं की नाही. अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे, एवढा खोटारडा माणूस आहे. तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे. तुम्ही हसू नका, खरंच आहे. लोकांना समजलं पाहिजे की या खोटारडा माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल. मला वाटतं हा विषय आहे ना ठाण्याचा घ्या. आम्ही कार्यकर्ते तिथे बसलेले सगळं. समोसे दिलेत बघा, खाल्ले का तुम्ही? आज समोसे दिलेले खाल्ले का तुम्ही? मिळाले ना तुम्हाला? अरे एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का? नरेश म्हस्के घरात अख्ख्या 6 महापालिकेचा कारोबार करत होता. म्हणून सांगतोय मला बोलायला लावू नका. मी परत सांगतोय, खाल्लं तेवढं पचवा. हां, आमच्यासारख्याच्या मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत, कळलं की नाही. अरे वा 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 वा. एकनाथ शिंदे म्हणजे काय मोठे परमेश्वर होते का? हां, एकनाथ शिंदे मोठे परमेश्वर होते का सांगा मला. हां, अरे हा बाळासाहेबांचा विचार, दिघे साहेबांचा. तुम्ही कुठे, ते कुठे? हां, तुम्ही त्या फोटोमध्ये आनंद आश्रमामध्ये स्वतःचा फोटो लावून त्या लावला होता, बोंबावून केली, एका रात्रीत बदलून टाकला. अरे दिघे साहेबांची सर तुम्हाला येणार आहे का? दाढी वाढवली, ऍक्टिंग केली का होतं का? पिक्चर काढून होतो का? दिघे साहेबांसाठी कष्ट करावं लागतात. मला वाटतं धास्ती आता कसं झालंय काय माहितीये का. आज लोकांचा प्रतिसाद एवढा आहे, मी फक्त 2 ते 3 तास माझे सर्व कार्यकर्ते, विक्रांत चव्हाण आमचे काँग्रेसचे अध्यक्ष असतील, देसाई असतील, आव्हाड साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक, महिला असतील. अरे रस्त्यावरनं चालतोय आम्ही, यांच्यासारखं हे करत नाही, गार्डनमध्ये जाऊन नाच नाही करत, कळलं की नाही. हां, त्यामुळे कसं आहे माहिती आहे का. बघा तुम्ही बघा, तिसरा डोळा तुम्ही आहेत. तुम्ही सर्वांना, तुमच्याकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत. तुम्हाला बोलायचं का हे सांगण्यात काय जास्त हे नाही आहे. त्यामुळे त्यांनी फक्त इलेक्शन लढवावं, त्यांनी केलेली कामं लोकांसमोर मांडावी. या गोष्टीमध्ये लोकांना काहीही इंटरेस्ट नाही. आज दिघे साहेबांना जाऊन किती वर्ष झाले? 22 वर्ष झाली. हां, आणि 22 वर्षानंतर तुम्हाला आता कंठ फुटलाय, पोपटासारखा बोलताय तुम्ही. हां, तुमचा पोपट होणार आहे.